अंत्यसंस्कार केले। मग मृतदेह कब्रस्तानातून बाहेरही काढला। नागपूरच्या फातिमा सोबत नेमकं काय घडलं सगळं जाणून घेऊ। अमरावतीच्या सौदागरपुरा इथं राहणारी फैजला जबीन 25 जानेवारीला फैजलाचा नागपूरच्या मोहम्मद जुबेर याच्याशी निकाह झाला। लग्नाच्या फक्त 4 महिन्यानंतर 15 मेच्या सकाळी तिच्या मृत्यूची ही बातमी समोर आली। फैजला सोबत जे घडलं ते धक्कादायक होतं। फैजलाच्या सासरच्यांनी तिला हार्ट अटॅक आल्याचं सुरुवातीला सांगितलं, पण समोर आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनं या प्रकरणाला धक्कादायक वळण आलं। अमरावतीच्या कब्रस्तानात फैजलावर अंत्यसंस्कार सुद्धा झाले होते, पण तक्रार दाखल झाल्यानंतर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढला। फैजलाचा मृत्यू गळ्यावर दबाव आल्यामुळे आणि श्वास रोखल्यानं झाल्याचं पोस्टमॉर्टम मधून समोर आलं। फैजलाच्या गळ्यावर आधीच तिच्या माहेरच्यांना खून सुद्धा दिसली होती। यावरून त्यांनी सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा आरोप सुद्धा केला होता। फैजलाच्या भावानं माध्यमांशी बोलताना सांगितलं, फैजलाचा मृत्यू झाला त्या दिवशी तिनं शेवटचा कॉल आईला केला होता। माझा सासरी छळ होतोय, माझ्यासोबत काहीही होऊ शकतं असं ती आईला म्हणाली। फैजलाने कॉल केल्याच्या फक्त अर्ध्या तासानंतरच तिच्या सासरच्यांनी माहेरी फोन करून तिला हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात फैजला हिच्या पतीसह तिच्या दिराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात काय अधिकची माहिती दिली आहे तेही ऐका। या मृतक महिलेने तिच्या आईला फोन केला आणि सांगितलं की माझे घरचे खूप मला छळत आहेत आणि खूप त्रास देत आहेत, तर मला कधीही काही होऊ शकतं। आणि अचानक तिने फोन बंद केला आणि त्याच्या एक अर्ध्या तासानंतरच तिच्या पतीच्या नातेवाईकांनी तिच्या माहेरी अमरावतीला फोन करून सांगितले की तुमच्या मुलीला हार्ट अटॅक आलेला आहे आणि तुमची मुलगी मयत झालेली आहे। तशा माहितीवरून मयताचा भाऊ म्हणजे फिर्यादी आणि त्यांचे काका वगैरे इतर काही नातेवाईक बोरियापुरा त्यांच्या राहते घरी मयताच्या घरी आले। तेव्हा सुद्धा त्यांनी बॉडी देण्यास नकार दिला होता आणि जर तुम्हाला बॉडी पाहिजे असेल तर इथून सरळ अमरावतीला जायचं आणि तिथेच त्याचा अंत्यविधी करायचा, तिला हार्ट अटॅक आलेला आहे असं सांगितलं। तिच्या गळ्याला त्यावेळेस रुमाल बांधून ठेवलेला होता। अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादी त्या महिलेचे प्रेत घेऊन अमरावती येथे गेले आणि जेव्हा त्यांनी अंत्यविधीसाठी त्या महिलेचे प्रेत बघितले असता त्यांच्या गळ्यावर दोरीचे मार्क्स त्यांना दिसून आले। त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती शहर येथे त्यांनी तक्रार दिली आणि त्यांच्या तक्रारीवरून तिथे मृतकाला दफनविधी झालेला असल्यामुळे तिथे मर्ग दाखल करण्यात आला आणि पोस्टमॉर्टम नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमच्याकडे पाठवण्यात आला आणि फिर्यादीने आमच्याकडे तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीवरून आणि एकंदरीत सगळ्या परिस्थितीवरून म्हणजे तिच्या गळ्याला दोरीचे मार्क्स आहेत, म्हणजे ते हँगिंग किंवा तिला गळा दाबून मारण्यात आलेला आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा तिच्या नातेवाईकांना ती हार्ट अटॅकने मयत झालेली आहे अशी खोटी माहिती दिली आरोपींनी आणि अगदी संशयास्पद त्यांचं वर्तन होतं। फिर्यादीच्या रिपोर्टवरून आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान या घटनेमुळे नागपूर आणि अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे। फातिमाला न्याय मिळावा यासाठी सासरच्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तिच्या माहेरच्या मंडळींनी केली आहे। या घटनेवर तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।